नमस्कार, मी हर्षला आणि हर्षलास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून सगळ्यांच्या घरी आणले जाणारे मँगोज याच्यापासून एक डेझर्टची रेसिपी बनवणार आहोत. ती अतिशय इझी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण मजा करून खाणारी अशी रेसिपी आहे. त्याचं नाव आहे मँगो मूस. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अशाच इझी मजेदार रेसिपीसाठी माझ्या चॅनलला म्हणजे हर्षलास किचनला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अतिशय टेम्पटिंग असं दिसणारं आणि लागणारं चवीला असं हे आपलं मूस आहे. याच्यासाठी मी मँगोला स्क्रॅप करून घेतलं आहे. याच्यासाठी 2 किंवा 3 मँगो यूज करू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये 2 ग्लास मँगो मूस बनतं. इथे मी व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे. चॉकलेट मुलांना आवडतं आणि साखरेच्या ऐवजी आपण स्वीट म्हणून वापर करणार आहोत. त्याला स्क्रॅप करून घेऊया. मँगोचं पण प्युरे बनवून घेऊया, फाईन असं प्युरे, आणि तो एका बोलमध्ये ट्रान्सफर करूया. व्हाईट चॉकलेट थोडं मेल्ट करून घेतलं, कारण आपल्याला आता ते ब्लेंड करायचं आहे. त्यासाठी आम्ही तिसरा इन्ग्रेडियंट म्हणजे व्हिप्ड क्रीम यूज केलेलं आहे. व्हिप्ड क्रीममुळे आईस्क्रीम किंवा डेझर्टसारखी अशी त्याचं टेक्स्चर होऊन जातं आणि टेस्ट वाईजसुद्धा खूप छान लागतं. सो त्याला प्रॉपरली ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर आपण व्हाईट चॉकलेट ही ॲड करून व्हिप्ड क्रीम आणि व्हाईट चॉकलेटला आपण एकत्र पण ब्लेंड करून घेऊया, की जे लिक्विड फॉर्ममध्ये असतं ते थोडंसं सॉलिडिफाय होईल, घट्टपणा येईल. आता आपण त्याच्यामध्ये जो मँगो प्युरे केलेला तो ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण आपलं जे पण डेझर्टचं ग्लास आहे ते सेट करू शकतो. पहिले मँगोचे मी पीसेस केले आहेत आणि ते मी बॉटमला टाकलेले आहेत. त्यानंतर हे जे आपलं फाईन मिक्सचर आहे व्हिप्ड क्रीम, चॉकलेट आणि मँगो प्युरेचं, यू कॅन से हे आईस्क्रीम बेस तसं झालेलं आहे. आणि त्याच्यावर मँगोचे पीसेस गार्निश